2.1 CBN SCFR कोर जोडण्याची पद्धत। नवीन कोर हा कोर लिमिट स्विचच्या ड्रॉपरमधून ओवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर जुन्या कोरचा साधारण 4 इंच शेंडा कट करायचा आहे। नवीन कोर मशीनच्या डाय लिमिट स्विचमधून ओवून घ्यायचा व जुन्या कोरचा शेंडा व नवीन कोर व्यवस्थित गुंडाळायचा व जुन्या कोरचा राहिलेला शेंडा नवीन कोरमध्ये व्यवस्थित रॅपिंग करायचा, जेणेकरून कोरचे लूपिंग येणार नाही। नवीन कोर जोडल्यानंतर त्याचासुद्धा 4 इंच शेंडा शिल्लक ठेवायचा आहे। हा शेंडा आपण कॅप्टन राऊंड पूर्ण झाल्यानंतर कट करणार आहोत। हा शेंडा जर लगेच कापला तर कोर ले जाण्याची शक्यता असते, त्यामुळे हा शेंडा हा कॅप्टनचे पूर्ण राऊंड झाल्यानंतरच कापणे गरजेचे आहे। कॅप्टनचे सगळे राऊंड पूर्ण झाल्यानंतर उरलेला कोरचा शेंडा हा व्यवस्थित कट करायचा आहे, जेणेकरून कोर पॉपअप होणार नाही। कोर जोडल्यानंतर कोरची बॉबिन फिरते का नाही हे एकदा तपासून पाहावे। अशा पद्धतीने कोर जोडल्यानंतर कोरले जाण्याची शक्यता नाही।